नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये पुसेगाव हे गाव आहे. संत श्री सेवागिरी महाराज यांच्या वास्तव्यामुळे किंवा त्यांच्या समाधीमुळे पुसेगावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आलेले आहे. श्री सेवागिरी महाराजांचे महात्म्य आहे. त्याच्यात वर्णन केल्यानुसार राजस्थानमधील जुनागड येथे अमरसिंह आणि सुशीला हे क्षत्रिय वर्णाचे शिवभक्त दाम्पत्य राहत होते. एके दिवशी श्री पूर्णगिरी महाराज सुशीलाकडे भिक्षा मागण्यासाठी आले. भिक्षा झोळीत पडताच त्यांनी कल्याणमस्तू पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला आणि सांगितले की माई, तू जगाचा उद्धार करणारी माता होशील. तुझ्या पोटी 2 पुत्र जन्म घेतील. त्यापैकी ज्येष्ठ पुत्र संन्याशी होईल व दुसरा पुत्र गृहस्थाश्रमी होईल. हा साधूचा शब्द आहे. मी आजपासून 7 वर्षांनी पुन्हा येईन, तेव्हा तुझा ज्येष्ठ पुत्र तू माझ्या स्वाधीन करायचा आहेस, असे सांगून पूर्णगिरी महाराज निघून गेले. त्यानंतर बरोबर 7 वर्षांनी श्री पूर्णगिरी महाराज सुशीला माईच्या दरवाजात हजर झाले. त्यांनी ज्येष्ठ पुत्रास संन्यासी म्हणून आपल्यासोबत नेण्याची मागणी केली. महाराजांच्या बोलण्याने अमरसिंह आणि सुशीला माईचे डोळे भरून आले. महाराजांनी त्यांची समजूत काढून ज्येष्ठ पुत्रास आपल्यासोबत येण्यास सांगितले. त्याप्रमाणे आईवडिलांना नमस्कार करून त्यांनी आईवडिलांचा अखेरचा निरोप घेतला. परमपूज्य पूर्णगिरी महाराजांनी सेवागिरी महाराजांना दशनाम संप्रदायाच्या जुन्या आखाड्याच्या पद्धतीने पंचगुरूंकडून संन्यास दीक्षा दिली. आपला शिष्य सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला असल्याची जाणीव झाली. तेव्हा पूर्णगिरी महाराज आपल्या शिष्याला म्हणाले, तू वेदावती तीरी दंडकारण्यात या भूमीत जा. तेथे सिद्धेश्वराचे प्राचीन शिवलिंग आहे व तीच तुझी कर्मभूमी आहे. आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार 1905 सालच्या सुमारास आपल्या 10-12 निवडक शिष्यांसह परमपूज्य श्री सेवागिरी महाराज पुसेगावमध्ये आले. त्यावेळी एकूण या गावामध्ये 80 ते 100 उंबऱ्यांचं असं छोटंसं गाव होतं हे. त्या काळी शासन दरबारी नेर पुसेवाडी अशी या पुसेगावची नोंद होती. परमपूज्य श्री सेवागिरी महाराज हे मूळचे उच्च राजपूत कुळातील असल्याने त्यांची शरीरयष्टी व बांधा मजबूत होता. रंग गोरापान, नाक सरळ धारदार व डोळे पाणेदार होते. त्यांची उंची साधारण 6 फूट इतकी होती. त्यांच्या डोक्यावर जटांचा संभार विशिष्ट पद्धतीने बांधलेला असायचा, त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व रुबाबदार आणि एकदम उठून दिसायचं. तर समाधी मंदिराच्या एकदम पाठीमागच्याच म्हणजे लगेचच पाठीमागच्या बाजूला हे दत्तमूर्ती आहे आणि दत्तमूर्तीला चिकटूनच एक पिंपळाचं झाड आहे. तर या पिंपळाच्या झाडाची आख्यायिका अशी आहे की जेव्हा दुष्काळ परिस्थिती होती तेव्हा भिक्षा मिळाली नाही आणि माणसांकडे खाण्यापिण्यासाठीच काही नव्हतं, त्यामुळे भिक्षेचा प्रश्नच येत नव्हता. शिष्य बऱ्याच ठिकाणी गेले, आजूबाजूच्या गावी गेले, पण त्यांना भिक्षा काही मिळाली नाही. त्यांनी जाऊन महाराजांना सांगितले तर महाराज हसले आणि ते म्हणाले, दत्त महाराज कोणालाही उपाशी ठेवणार नाही. पण गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं की खायला काही नाही, इथे काही पिकत नाही आहे, दुष्काळ आहे आणि हे असं कसं म्हणतात आहे महाराज. पण त्याच वेळेत थोडासा हवेत बदल होऊन झाडाच्या फांद्या वगैरे हलू लागल्या आणि त्या झाडातून पीठ पडायला लागला. हा काय ते लोक नशिबवान असतील ज्यांनी हा चमत्कार बघितला. खरंच खूपच सुंदर. आणि पीठ मिळाल्यानंतर थोडं पीठ मिळालं तर त्या पिठातून शिष्यांनी भाकरी बनवल्या. शिष्यही जेवले, महाराज जेवले, काही गावकरी उपस्थित होते हा चमत्कार बघण्यासाठी, तेही जेवले. तर सगळ्यांनी पोटभर जेवले आणि तृप्तीचा ढेकर दिला. आणि हेच ते सिद्धेश्वराचं मंदिर आहे जिथे महाराज वास्तव्य करीत होते, पूजा अर्चा करीत होते. भल्या पहाटी ब्रह्ममुहूर्तावर उठून वेदातीरी स्नान करून त्यानंतर महाराज मंत्रोच्चार स्वतः श्री सिद्धेश्वराची पूजा करीत असत. त्यासाठी लागणारा बेल फूल महाराज स्वतः तोडून आणत आणि महाराज सिद्धेश्वराच्या जागरूक व स्वयंभू अशा पिंडीजवळ तासनतास ध्यानधारणेत बसत असत आणि पिंडीतून सिंहनाद निघत असत. आणि अद्यापही म्हणजे आजही सिंहनाद निघतो, पण त्याची प्रचिती यायला तुमची कर्म, तुमचा विश्वास आढळला असायलाच पाहिजे. महाराजांचे जीवन वेदवतीच्या तीर्थाप्रमाणे पवित्र व निर्मळ होते, तर सिद्धेश्वराप्रमाणे त्यागी व उदात्त होते. ब्रह्मचर्याचे कडक पालन करणाऱ्या महाराजांनी लोकांना क्रोधाऐवजी दया, क्षमा, शांती, सत्य व अपरिग्रहता यांची शिकवण दिली. भक्ती करणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाऊ लागली. तसेच लहान मुलांना ते श्लोक पठण, विष्णू सहस्त्रनामावली, विविध स्तोत्र, आरत्या, भूपाळी इत्यादी शिकवू लागले.
आता आम्ही आलेलो तेव्हा इथे हनुमान चालीसा पठण चालू होतं. म्हणजे तो उपक्रम अजूनही महाराजांच्या शिष्यांनी पुढे चालू ठेवलेला आहे. याचा हा खरंच छान एक अनुभव आला आम्हाला. महाराजांबद्दल सांगण्यासारखं खूप आहे, पण एवढ्या 5-10 मिनटात आपण ते नाही सांगू शकत. तर पुसेगावमध्ये प्रकट दिनादिवशी खूप मोठी यात्रा असते आणि महाराजांनी पुसेगाववासियांना एक आशीर्वाद दिलेला की ही पुसेगाव हे शहर एक सुवर्णनगरी म्हणून ओळखली जाऊ लागेल. तर खरंच त्याची प्रचिती येते आम्हाला, कारण हे माझ्या गावाशेजारीच हे गाव आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नुकतीच यात्रा झालेली आहे पुसेगावची, सेवागिरी महाराजांची. तर हा रथ आहे, रथामध्ये त्यांची प्रतिमा आणि पादुका ठेवल्या जातात आणि भरपूर देणगी येते. म्हणजे ती देणगी दरवर्षी उत्तरोत्तर वाढत चाललेली असते. आणि या यात्रेमध्ये एक विशेष आहे की इथे तुम्हाला कृषी प्रदर्शनापासून बैलगाडीच्या शर्यतींपासून कुस्त्यांपासून सगळी प्रदर्शनं बघायला मिळतात. खूप छान असते. तुम्ही एकदा तरी या यात्रेला आणि या स्थळाला भेट द्या, तुमचं मन खूप प्रसन्न होईल. खूप छान वेव्स घेऊन जाल तुम्ही घरी, पॉझिटिव्ह वेव्स. परमपूज्य सुंदरगिरी महाराज हे श्री सेवागिरी महाराज देवस्थानाचे 4थे मठाधिपती म्हणून गादीवर विराजमान झालेले आहेत आणि त्यांच्याशी आमची थोडी हितगुज पण झाली. आम्ही खूप धन्य झालो. परमपूज्य श्री सेवागिरी महाराज हे दर्शनाला येणाऱ्या लोकांना ते ओम नमो नारायणा असा आशीर्वाद देत, कारण दशनाम पंथांचा तो सिद्ध मंत्र आहे. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी मंडळी.